हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. स्वामींच्या कृपाशीर्वादाने तुमचा दिवस आनंदाचा, सुखसमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या डेली रुटीनला सुरुवात करते. तर आज आहे शनिवार आणि शनिवारचं माझं डेली रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर शनिवारी आमच्या ह्यांचा उपवास असतो, त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे काही नाही माझ्याकडं, फक्त खिचडी करायची आहे. आणि मग बाकीचं सगळं मग आपलं पूजा वगैरे बाकीची सगळी जी कामं आहेत ती तर सकाळची त्यांना जायची घाई असते, त्याच्यामुळे त्यांना पटकन खिचडी करून देत असते. आणि एकदा ते गेले की मग मला दिवसभर परत माझं कितीही वेळ चाललं तरी चालतं. तर आता सकाळची वेळ आहे, सकाळचे 6:45 वाजलेले आहेत. स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, फक्त खिचडी करायची होती, त्याच्यामुळे उठलेसुद्धा उशिराच. आणि दार वगैरे सगळं झाडून घेतलेलं आहे. आता दारामध्ये मस्त असं सडा मारायचा आहे. पण आता काय झालेलं आहे, दोन्ही गाड्या दारामध्ये लावलेल्या आहेत अशा की सडासुद्धा मारता येत नाही. हळूहळू पाणी टाकून सडा मारावा लागणार आहे. तर दार झाडलं आणि एक साईड बाजू तशीच झाडायची राहिली आणि तशीच घरात गेली. परत लक्षात आलं, परत आले खाली आणि परत सगळं जे आहे ते झाडलं. तर असं होतं कधी कधी मैत्रिणींनो. मला तर काय होतं, डोक्यात काही विचार चालू असेल तर असं होतं कधी कधी. आणि पुढच्या पायऱ्या वगैरे झाडल्या आणि इकडचं तसंच झाडाचं ठेवलं आणि तशीच आतमध्ये गेले. तर बघा आता इकडं चालू आहे माझा सडा मारण्यासाठी. तर सडा मारायचं बघू शकताय तुम्ही गाड्यांवरती आणि ओरडतात, पण तिकडून लगेच ओरडायला लागले, अगं माझ्या गाडीवरती पाणी उडतंय, अगं माझ्या गाडीवरती पाणी उडतंय. काय होतंय, परवाच सर्व्हिसिंग करून आणलेली आहे गाडीची आणि स्वच्छ शोरूममधून मस्त गाडी धुवून बिवून आणलेली आहे. त्याच्यामुळे आपण पाणी टाकले की त्यांच्या गाडीवरती पाणी उडतं आणि मग ओरडतात. त्याच्यामुळे मग इकडं हळूहळूच पाणी मारलं आणि बुलेटवर गेलं तरी काही नाही, पण त्या फोर व्हीलरवर पाणी गेलं की ओरडत बसतात. म्हणून चाललेलं आहे आता मस्त असं इकडे पाणी मारून झालेलं आहे आणि छान असं मस्त पुसूनसुद्धा झालेलं आहे. तर असं प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं, गाड्यांची खूप काळजी घेतली जाते. मी सुद्धा गाड्यांची काळजी घेत असते. आणि आमचा समर्थ तर नेहमी मला म्हणतो, मम्मी तुझी बुलेट आहे, कारण मी बुलेट शिकलेली आहे ना, त्याच्यामुळे तो मला नेहमी म्हणत असतो तुझी ती बुलेट आहे. आणि कधी कधी म्हणतो तुझी ही गाडी, कधी कधी म्हणतो तो तुझी ती गाडी. काय होतं माहिती आहे का, आता त्याला गाडी न्यायची आहे, तर बुलेट न्यायची आहे, तर आता म्हणतो की तुझी फोर व्हीलर आणि तो बघून घे, मला बुलेट घेऊन जायची आहे. त्याला माझ्याकडून कुठली गोष्ट पाहिजे असेल की असा मस्का लावतो, नाही ही गाडी तुझी आहे मग ही मला दे, असं असं चाललेलं असतं त्याचं. आता तर त्याला गाडी घेऊन जायची आहे, त्याच्यामुळे 1 महिन्यासाठी तो गाडी नेणार आहे. त्याच्यामुळे तो मला नेहमी फोनवर म्हणतो, मग मम्मी काय, मग बुलेटचं काय झालं, कसं काय, असं म्हणणार. तर असं हा झाला आपला घरातला विषय. तर बघा झालेलं आहे माझं मस्तपैकी पुसून आणि पाणी हळूहळूच मारलं, कारण इकडं गाडीवरती पाणी उडतं आणि मला मस्त वाटतं अंगणात पाणी मारायला. पण काय होतं, गाड्या लावलेल्या असल्या की अंगणामध्ये पाणी पण मारता येत नाही. तसा तर तो रोडच आहे, अंगण नाही. आपलं जे काही अंगण आहे ते इकडं आणि पलीकडच्या साईडलाच आहे. रोड जो आहे, पण रोड आपल्या दारापुढे थोडंफार आपण पाणी मारतो किंवा सडा मारतो, हे तर आहेच. आता कढीपत्त्याचं झाड बघा इतकं वाळून गेले ताईंनो, अक्षरशः भाजीला कढीपत्ता घालता येत नाही. खूप म्हणजे खूप उन्हाळ्यामुळं पूर्ण झाड वाळून गेले आणि बाकीची झाडं खाली आणल्यापासून मस्त झालेले आहेत. तर बघू शकता इकडे शनिवार आहे आणि मी घेतलेली आहे यांना खिचडी करण्यासाठी. तर आंघोळ वगैरे झालेलं आहे. साडी काही घातली नाही, म्हटलं साडी नंतर घालावी, कारण ह्यांना जायचं होतं लवकर सकाळी सकाळी आणि त्यांना लवकर जायचं असेल की मग मी बाकीचं नंतर आवरत असते आणि मी खिचडी करून घेत असते. तर ह्यांना खिचडी ही वेगळ्या प्रकारची आवडते. तर कसं आहे, म्हणजे खिचडी शक्यतो करतच नसते मी, तो वेगळाच प्रकार करत असते. पापड्या आणि जे आपले वेपर्स आहेत ना ते भिजत घालायचे आणि ते बटाटा टाकून हिरवी मिरची जी आहे ती आपली बारीक मिक्सरमध्ये करून करत असते. आणि मग मस्त अशी ती भिजवलेलं जे आहे ते पापड्यांचं ते त्याच्यात टाकत असते, तर ते खूप छान होतं. तर आज शाबू पण होता, म्हणजे शाबू पण भिजत घातलेला होता, पण त्यांना तेच खायचं होतं. मग ते मिक्स केलं मी अशा वेगळ्या पद्धतीनं आणि तशा प्रकारे त्यांना खिचडी केली, कारण नुसता शाबूच खाऊ वाटत नाही. बटाटा टाकला तरी शाबू अजिबात आवडत नाही त्यांना, शाबूची खिचडी. त्याच्यामुळे आणि लाईट गेलेली होती, त्याच्यामुळे शेवटी केले मिरचीचे तुकडे. पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलं होतं. आता हे टाकते मी खिचडीला तूप. तर तुम्हाला माझी तुपाची आणि तेलाची भांडी जी आहेत ती नेहमी स्टीलचीच असतात. तर तुम्हाला मी स्टीलच्या भांड्यावरून एक सांगते गोष्ट काल घडलेली. तर माझ्या मैत्रिणीने घेतलेली होती, ऑनलाईन शॉपिंग केली होती. ऑनलाईन शॉपिंग सगळेच करतात, आजकालचं ते फॅडच आहे ऑनलाईन शॉपिंगचं. तर तिने काय केलं, मला काल फोन आला होता तिचा की अगं मी काचेच्या तेलाच्या बॉटल असतात बघा,
त्या 2 घेतल्या. तर म्हणली मला 299 रुपयाला दोन बॉटल मिळाल्या. आणि 2 बॉटल मिळाल्या, पण त्याचं झालं काय, ती एक बॉटल जी आहे ती फक्त अर्धा लिटर तेल बसतं, म्हणजे अर्धा किलो तेल एका बॉटलमध्ये बसतं. आणि त्या 2 बॉटल मिळाल्या, त्याच्याबरोबर एक आपलं हे पण मिळालं, तेल ओतायचं काय म्हणतात त्याला, ते पण मिळालं. म्हणजे त्याच्याद्वारे आपण तेल त्या बॉटलमध्ये ओतू शकतो. आणि त्याला 2 छोटी छोटी झाकणं पण आहेत म्हणली. बरं म्हटलं मग काय झालं मग, तर ती म्हणली अगं मी मागवल्या त्यातल्या 2 बॉटल आणि एक पिशवी फुलली की दोन्ही बॉटलमध्ये अर्धी अर्धी ओतावी लागते आणि मस्तपैकी तेवढं तेल बसत होतं. पण काय झालं, माझा धक्का लागला आणि त्यातली एक बॉटल फुटली. मग मी म्हटलं अगं वेडे, त्याच्यापेक्षा स्टीलचं भांडं एक अर्धं तू 200-150 रुपयापर्यंत मिळालं असतं आणि ते कितीतरी दिवस टिकतं आपल्याला. स्टीलचं भांडं अक्षरशः आपली एक्सपायरी डेट संपते, पण ते स्टीलच्या भांड्याची संपत नाही. म्हणजे आपलंसुद्धा काही कमी जास्त होऊ शकतं, पण ते भांडं स्टीलचं खूप वर्ष टिकतं. तर असे खूप आपले पहिल्यापासूनचे पूर्वीचे स्टीलचे भांडे आहेत, तेलाच्या केटली आहेत, असे वेगळ्या प्रकारचे जगसुद्धा मिळतात. तसं घ्यायचं म्हणलं, हे काय तू ऑनलाईन शॉपिंग केली आणि, तर म्हणली नाही अगं आता प्रत्येकाच्याच घरामध्ये आहे, आता छान पण दिसतं आणि चांगलं वाटतं म्हणून घेतलं. पण मला वाटलं की म्हणजे माझ्याकडून व्यवस्थित वापर होईल, पण तो झाला नाही. आणि ती काचेची बॉटल मी भाजी केली आणि जस्ट साईडला ठेवली बॉटल आणि माझाच हाताचा धक्का लागला आणि बॉटल खाली पडली. बॉटल पण फुटली, तेल पण सांडलं आणि वर ती सगळीकडं काच पण झाले आणि किचन ओट्यावर पण तेल झालं, फरशीवर पण तेल झालं. तर असं सांगत होती. मग मी म्हटलं हेच तर खरं असल्या शॉपिंग करायच्या नसतात. कारण काय होतं, अशा शॉपिंग करत बसतो, एकतर आपले पैसे वेस्ट जातात आणि त्यातनं त्यात असल्या शॉपिंग करून पैसे वेस्ट जातात, पण वस्तूही टिकत नाही. त्याच्यापेक्षा आपण दुकानात जाऊन जर चांगली वस्तू त्याच्यापेक्षा खरेदी केली तर ती अनंतकाळ टिकते, म्हणजे खूप वर्षे टिकते. अक्षरशः आपल्या पोरांची लग्न झाले तरी ती स्टीलची भांडी तशीच राहतात. पण दिसायला चांगलं दिसतं म्हणून 4-6 महिन्यासाठी अशा वस्तू घ्यायच्या. एकतर पैसा पण वायपट जातो, मेन तर पैसा वायपट जाऊनच्या जाऊन वस्तूसुद्धा टिकत नाही आणि वस्तूसुद्धा म्हणजे कधी कधी तर खराबच लागतात, पण ते रिप्लेस पण होतात. असं नाही की ऑनलाईन शॉपिंग करू नये, करावी पण. कसं आहे, आजचं जगच असं आहे की जगाबरोबर चाललं पण पाहिजे. कपड्यांची वगैरे शॉपिंग करतात बरेच, पण मला तर असं वाटतं की ऑनलाईन शॉपिंगपेक्षा आपण स्वतः दुकानात जाऊन खरेदी केलेल्या वस्तू कधीही चांगल्या. आता तर बघा खूप फॅड निघलेलं आहे. ते तेलाच्या बॉटलचं तर मी पाहिलेलं, तिनं कुठल्या तरी एका म्हणजे हिचा व्हिडिओ बघूनच आणल्या होत्या, त्या मागवल्या होत्या. काय झालं, व्हिडिओमध्ये त्या ताईने सांगितलं की मस्त तेलाच्या बॉटल छान मी 2 आणल्यात आणि चांगल्या आहेत, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हटल्या त्या. आणि ते बघून त्यांनी मागवलं. बरं आता त्या ताईंचा दोष काय नाही आहे, कारण कसं असतं, लोकांना तेच बघायला आवडतं आणि ते बघूनच मग बऱ्याच बायका ज्या असतात त्या अशा खरेदी करतात. तर असं होतं. तर माझं म्हणणं असं आहे की आपलं स्टीलचं जर भांडं 150-200 रुपयापर्यंत तेलाची केटली येऊ शकते, किंवा आपल्याकडं आहेत सुद्धा घरामध्ये. आपलं जे आहे स्टीलचं ते बाजूला ठेवतात बायका आणि काचेच्या वस्तू घरामध्ये घेतात. तर असं होतं. त्याच्यापेक्षा ते आपली स्टीलची भांडीच परवडतात आणि मला तर घासायलासुद्धा तीच परवडतात आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतात. चमक अशी घरामध्ये चमचम चमचम असं घरामध्ये मांडणीमध्ये करतं. तर बघा, मी पण पुण्यामध्ये असताना काय शॉपिंग करायचे, पण मी ऑनलाईन शॉपिंग कधी करत नव्हते. मी गेले तर डीमार्टला जायचे आणि डीमार्टवरनं काही वस्तू आणायचे. तर बघा, मी पुण्यामध्ये असतानासुद्धा मी भरण्यांची डीमार्टमध्ये शॉपिंग केली होती. ज्यावेळेस आम्ही पुण्यातलं घर घेतलं होतं त्यावेळेस म्हणजे भरण्या मी घेतलेल्या डीमार्टमधून. तर त्यासुद्धा भरण्या आता मला नको नको झालेल्या आहेत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज मी तुम्हाला आपल्या किचनमध्ये फायदा आणि तोटा, कुठल्या गोष्टींपासून फायदा होतो, कुठल्या गोष्टींपासून तोटा होतो, मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आपल्याकडं प्लास्टिकचे डबे आणि स्टीलचे डबे आणि ऑनलाईन शॉपिंगचं मी तुम्हाला थोडंसं सांगते की त्याचं फायदा काय, नुकसान काय. तर बघा, आपल्याकडे ही स्टीलची भांडी आहेत, ही एवढी स्टीलची भांडी आहेत. दर महिन्याला घासायला त्रास होतो. आणि प्लास्टिकचे सुद्धा आहेत, माझ्याकडे प्लास्टिकचे आहेत. अक्षरशः मला आता त्या प्लास्टिकचे डबे घेतले त्याच्यासाठी पश्चाताप होतोय. ही भांडी आपल्याला वर्षानुवर्ष टिकतात आणि प्लास्टिकची भांडी किती टिकतात. आता नवीनच काहीतरी एक फॅड निघले, ते काचेच्या बॉटलचं सांगते तुम्हाला, ते सुद्धा. आणि आपल्या काचेचे आपण भांडी आणि स्टीलची भांडी, या दोन्हीतला फरक आणि फायदा आणि नुकसान आणि आपले पैसे किती वायपट जातात हे सुद्धा सांगते.
आणि आपले पैसे किती वायपट तर जातातच आणि आपण पैसे कमवण्यासाठी किती काय काय करतो हे पण तुम्हाला सांगते. तर बघा हे असे आहेत माझे स्टीलचे सगळे भांडे आणि मला खरं तर ॲल्युमिनियम स्टीलचेच भांडे आवडतात किंवा मला तांब्या पितळेची भांडी जास्त आवडतात. तर त्याच्या व्यतिरिक्त मला प्लास्टिक काचेची भांडी, प्लास्टिकची भांडी, फायबरची भांडी मला अजिबात आवडत नाही. आहेत माझ्याकडे मोजकीच भांडी, पण ते सुद्धा मला उगच घेतलेली असं वाटतं, कारण पैसे आपले पूर्ण व्यस्त जातात हे खरं. फायदा आणि नुकसान जर आपल्याला खरंच आपण पैसे कमवण्यासाठी एवढी धडपड करतो तर त्याच्यासाठीच आपण म्हणजे एवढी धडपड करतो फक्त पैसे कमवण्यासाठी, आणि ते जर आपण अशी वायपट घालवत असेल तर काय फायदा आपला. तर तुम्हाला दाखवते. तर ही आहेत माझी स्टीलची भांडी आणि तिकडं प्लास्टिकची पण आहेत, ते पण दाखवते तुम्हाला मी. तर बघा हे आहेत प्लास्टिकची भांडी. प्लास्टिकची भांडी हे घेतल्या होत्या हाऊस म्हणून. मी पुण्यामध्ये नवीन घर असताना पण पश्चाताप होतं ही भांडी काय घेतलेली. तर एवढेच आहेत फक्त माझ्याकडं, आणि बाकीचे माझ्याकडे तांबे पितळेची भांडी जास्त आहेत. स्टीलची वगैरे खूप आहेत, पण तांबे पितळेची पण तुम्हाला मी वरचे दाखवते भांडे. तर या भरण्यासुद्धा मी पुण्यामध्ये असताना घेतल्या होत्या, पण आता असं वाटतं की त्या उगाचच घेतल्या, कारण आपले पैसे पण वेस्ट जातात. खरं तर त्याला जास्त काही पैसे गेलेले नाहीत, पण मी एक सांगते पैसे वेस्ट जातात, कारण त्या भरण्यांवरची डिझाईन निघली की त्या भरण्या उगाचच कशा तरी वेगळ्या दिसतात, चांगल्या पण दिसत नाहीत असं होतं. आणि आता असं वाटतं की उगाच घेतल्या. त्याच्याऐवजी स्टीलचे एकसारखे 6 डबे असते तर आणखीन सुंदर दिसले असते, आणि चमक किती छान दिसते बघा. आणि आपली मांडणी इतकी छान दिसते ना, चमचम चमचम करणारी अशी मांडणी. तर म्हणूनच मला ते प्लास्टिकच्या फायबरच्या भांड्यापेक्षा मला ते स्टीलची भांडी आवडतात, आणि त्याच्यापेक्षासुद्धा जास्त मला तांब्या आणि पितळेची भांडी आवडतात. तर कसं आहे, तांब्या पितळेची भांडी किंवा पूर्वीचं जुनं ते सोनं म्हणतात कशाला, आपलं जुनं सोडायचं आणि नवीनच्या मागं लागायचं मला तर अजिबात पटत नाही. एकतर पैसा पण वायपट जातो, पैसा वायपट जाऊनच्या जाऊन वस्तू पण चांगली येत नाही, आणि आली तरी ती जास्त टिकत नाही. तर असं आहे, म्हणून त्याच्यापेक्षा आपल्या तांब्या पितळेची भांडी, आपली स्टीलची भांडी, आपली ॲल्युमिनियमची भांडी, खरं तर पहिलीच जुनीच भांडी, जुनंच सगळं चांगलं होतं. आता उगाचच काहीतरी नवीन आले आणि ती काळी भांडी पण आलेत, ते नॉनस्टिकच्या कढया वगैरे. माझ्या म्हणजे बहिणीच्या सासूंनी तर काय केलं, त्यांना कुणीतरी सांगितलं वाटतं की ॲल्युमिनियमची भांडी वापरू नका, त्याने कॅन्सर होतो. तर मला सांगा, पूर्वी ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी, लोखंडी भांडीच वापरत होती, तर पूर्वीचे लोक उलट निरोगी होते. आता नॉनस्टिकची भांडी, काचेची भांडी, प्लास्टिकची भांडी, फायबरची भांडी निघलेली आहेत. तर आत्ता उलटं ह्या आजारांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर त्यांना कोणीतरी सांगितलं होतं एका दुकानदाराने की अहो असं असं ते. तर त्यांनी जेवढी घरात भांडी होती ॲल्युमिनियमची तेवढी सगळी मोडून टाकली आणि ती काळी भांडी घेतली. सगळे पातेले वगैरे 10 लिटर 20 लिटर असे एवढे एवढे मोठे पातेले त्यांनी ते काळेच घेतले. त्याला खूप पैसे पण गेले, कारण ती वस्तू महाग पण असते. पण मला असं वाटतं की त्या वस्तू महाग तर असतातच, आपला पैसा पण त्याच्यासाठी वेस्ट जातो, आणि जातो. आणि खरं तर आत्ता उलटं ते आजार जास्त उद्भवलेत. पहिलं असं लोकांना कोणालाही कॅन्सर होत नव्हता किंवा कोणालाही काही होत नव्हतं, कारण पूर्वीचे लोक निरोगीसुद्धा होतं, खाणं पण निरोगी होतं. आणि आत्ताच सगळ्या गोष्टीचं फॅड निघले, आणि आत्ताच आजार आणि दुखणेसुद्धा वाढलेले आहेत माणसाला. जेवढ्या आपल्याला जास्त सुखसुविधा वाढल्यात तेवढेच आपल्या मागं दुखणेसुद्धा वाढलेले आहेत. तर बघा, हे होतं ऑनलाईन शॉपिंगचं नवीन फॅड. मी मुलांनासुद्धा सांगत असते, अजिबात तसली ऑनलाईन शॉपिंग काही करायची नाही. करायचं तर जायचं, दुकानात जायचं, पाहिजे ते घेऊन यायचं. अजिबात ऑनलाईन शॉपिंग करत बसायचं नाही. उगं कोणाचं तर काहीतरी बघायचं आणि ऑनलाईन शॉपिंग करत बसायचं. तर असं होतं. मुलांना पण तशाच सवयी लावायच्या. आता काय, घरात कुठं जायला नको, काय नको, एक दिवस व्यायाम न करून माणूस काहीतरी एका जागेवर कायमचा बसेल अशी अवस्था झाली. फिरायला नको, जायला नको, इकडं तिकडं येतं आहे, आपलं फोनवर मागवलं की घरपोच येते म्हणून माणूस कुठंच जायला नको म्हणायला लागला. तर असं झालेली आहे आता माझी सगळी कामं, आणि आता पूजा वगैरेसुद्धा झालेली आहे बघा. तर इकडे छान अशी मस्त देवपूजा झाल्यानंतर मी वात कशी करते बघा, तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी एका वातीच्या 2 वाती करते, आणि त्यानंतर मग मस्त असं ते पिळून आपल्या ह्याच्यात घालते, कारण शिंगल वात कधीसुद्धा लावू नये. देवपूजा केल्यानंतर आपल्या कुठलेही देवाचे दिवे असतील की समयातले दिवे असतील, त्याला डबल वात ही अवश्य लावावी.
मिस्टर कामावरती गेल्यानंतर मग बाकीचं आवरून घेतलं. देवपूजा वगैरे पाठीमागं राहिली होती, पण त्यांना अगोदर पाठवून दिलं की ते लवकर गेले की मग मला माझं काम व्यवस्थित करता येतं. म्हणजे त्यांचं पण त्यांना करून दिलं की ते त्यांच्या ह्याला जातात, मग मला माझं मग बाकीचं करता येतं. तर काय होतं, त्यांचं पण धड नाही आणि माझं पण धड नाही असं कामं होतात. त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीनं करत असते. जर सकाळी त्यांना लवकर जायचं असेल तर त्यांचं करून द्यायचं, आवरून द्यायचं, त्यानंतर आपलं जे आहे ते करायला घ्यायचं. आता मी नेहमीप्रमाणे तुम्हाला म्हणेल की कमेंटमध्ये प्रत्येकाने तुमचं मत जे आहे, मी तुम्हाला काय सांगितलेलं आता शॉपिंगविषयी, हे मत तुमचं काय आहे, कुठलंही काही असो, मला तुमच्या कमेंट वाचायला आवडतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगते की कमेंट करत जा, कमेंट करत जा. आता मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, तर ह्याच्यावरती खरंच मला काहीतरी कमेंट तुम्ही टाका. बरोबर असेल तरी टाका, नसेल तरी टाका, मला अजिबात राग येत नाही. मी तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला नेहमी तत्पर असते, तयार असते. पण कालसुद्धा मी स्वामींचा इतका छान व्हिडिओ केला नॉनव्हेजवर, त्याच्यावरसुद्धा फक्त एका ताईची कमेंट आली की ताई तुमचे विचार खूप चांगले आहेत. मी काय म्हणते, चांगले असो वाईट असो, तुमचं मत किंवा तुमचं म्हणणं काय आहे हे मला सांगावं. मला कसं वाटतं, माझ्या सबस्क्रायबर ज्या ताई आहेत, दादा आहेत, जे कोणी आहेत ते सगळे, आता मला तुम्ही मला ओळखता पण मी तुम्हाला ओळखत नाही, तर असं आहे. माझी यूट्यूब फॅमिली आहे एवढंच मला माहिती. त्याच्यामुळे मला काय म्हणायचं आहे, तुमचं कसलंही मत असो, पॉझिटिव्ह असं कुठलंही मत असो, माझ्या ह्याच्यावरती तुमचं मत काय आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगत जावा. कसं आहे, मी जे सांगते ते तुम्हाला कितपत पटतंय हे सुद्धा मला सुद्धा कळलं पाहिजे की मी जे सांगते ते तुम्हाला पटतंय का, किंवा तुमचे त्याच्याविषयी मत काय आहे हे मला जाणून घ्यायचं असतं. म्हणून मी व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा सांगत असते. तर त्याच्याविषयी तुमचं मत काय आहे ऑनलाईन शॉपिंगविषयी, किंवा आपण घरी मागवतो मग पैसा आपला वेस्ट जातो किंवा नाही, किंवा म्हणजे असं बरंच काही असतं. तर ते तुम्हाला काय वाटतं त्याचं मत मला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे काय तुमचं असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असं होतं, म्हणून मी आजसुद्धा तुम्हाला रिटर्न सांगते की तुमचं मत काय आहे ह्या विषयावर हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर इकडे बघा, सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. काय होतं, तुमच्या कमेंट वाचून मला सुद्धा कुठंतरी एक हे मिळतं की बाबा आपलं विचार कोणाला पटलेत नाही पटलेत, फक्त मला हे जाणून घ्यायचं असतं. म्हणून मी म्हणते की कमेंट काय पण असो, तुमचा निर्णय जो काय असेल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत जावा. तर असो, पूजा झाल्यानंतर छान अशी देवपूजा झाली की सगळं आजूबाजूचं पाणी सांडलेलं असतं ते सगळं पुसून घेते आणि आरती वगैरे करायची असते. तर काय झालं, स्वामींची पूजा राहिलेली आहे त्याच्यामुळे स्वामींची पूजा पण करून घेते आणि त्यानंतर आरती करते. मस्त अशी इकडे देवपूजा झाली, आरती झाली. त्यानंतर आता आपली स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त जी सेवा चालू केलेली आहे 11 माळी जपाची, तर ती सेवा करून घेते. कारण काय झालं, एकच टायमिंग ठेवलेला आहे, म्हणजे टायमिंग असा आहे माझा, रोजची देवपूजा झाली की करून घ्यायचं. तर त्याच्या अगोदरच मी बाकीची सगळी कामं करते आणि देवपूजा थोडीशी आता पाठीमागं ठेवत असते. म्हणजे सकाळीच करते पण थोडीशी पाठीमागं, म्हणजे अगोदर ह्यांचा डब्बा वगैरे सगळं करून घेते आणि त्यानंतर पूजा करते. म्हणजे पूजा झाली की लगेच मला जप करता येतो त्याच्यासाठी. तर असं हा टायमिंग ठेवलेला आहे मी. तर आता स्वामींचा प्रकट दिनानिमित्त ही 21 दिवसांची सेवा चालू केलेली आहे ही जपाची. तर म्हणजे पारायण तर ह्यावेळेस मी काही केलं नाही, कारण माझे गुरुवार चालू आहेत स्वामींचे, त्याच्यामुळं पारायण काही मी केलं नाही यावेळेस. तर आता ही सेवा जी आहे ती 11 माळी जपाची केलेली आहे चालू. तर ह्या सेवेसाठी आपल्याला ठराविक एक टायमिंग पाहिजे होता, म्हणजे कुठला तरी एकाच टायमिंगला आपल्याला हा जप करायचा आहे. म्हणून मी हा टायमिंग ठेवलेला आहे. पूजा झाल्यानंतर लगेच आपलं मन, पूजा झाली की शांत असतं, त्याच्या वेळेस ही सेवा करायची. चला तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.